नमस्कार, मी रोहित दीक्षित. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम. खरं तर आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर बीड जिल्हा देखील कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. सर्व आंबेडकरी संघटना या देखील एकत्र झालेल्या आहेत. आज मोटर रॅली या ठिकाणी काढण्यात आली आहे आणि ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेली आहे. मोठी घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नेमकं काय भावना आहेत त्यात त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, काय भावना आहेत? रॅली काढलेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेला आहात, काय सांगाल? खरं तर हा बंद भारत बंद आहे. याचा आयोजक नियोजक कोणी नाहीये, परंतु पूर्ण आंबेडकरी समाज हा एका निळ्या झेंड्याखाली येऊन सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा तो निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्याकरता आज बीड जिल्हा तमाम स्वाभिमानी भीमसैनिकांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगानं आज बीडमध्ये भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे. ज्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला संसदेमध्ये सुद्धा चॅलेंज करता येत नाही अशा ठिकाणी कोर्टानं नियमबाह्य जो आदेश काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी तमाम स्वाभिमानी भीमसैनिकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हा मोर्चा काढलेला आहे. काय मागणी असतील, काय सांगा? मागणी तर आमची एवढी आहे की हे जे आरक्षणामध्ये वर्गीकरण केलंय हे रद्द व्हायला पाहिजे. परंतु याच्या मुळाशी जाऊन एक मुद्दा मी या ठिकाणी उचित समजतो की या देशामध्ये जे 6,500 जाती निर्माण केल्या होत्या त्या जाती व्यवस्था नष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी यांना प्रवर्गात आणून म्हणजे SC ST आणि OBC हे एकत्र करण्याचं काम केलं होतं. परंतु या ठिकाणी मनुवादी व्यवस्थेला ते खूप मोठा झटका होता आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ज्या समतावादी हे संविधान आहे हे संविधान उद्ध्वस्त करायचं असेल तर या जाती व्यवस्था पुन्हा एकदा त्यांनी निर्माण केल्या आणि म्हणून या जे OBCचं आहे SCचं आहे आरक्षण ह्याच्यामध्ये वर्गीकरण करून पुन्हा एकदा अ-ब-ग-डच्या माध्यमातून या जाती व्यवस्था तयार केल्या. हे 6,500 तुकडे करण्याचं काम या ठिकाणी हे जे सुप्रीम कोर्ट आहे हे सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आडून हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात आल्यापासून तमाम सगळ्या जनतेवर अन्याय अत्याचाराची लाट सुरू झालेली आहे. म्हणून नक्कीच यामध्ये आक्रमक पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय इशारा देणार आहात का? नेमकं काय तुमची भावना आहे? आज भारत बंद तसंच बीड जिल्हा बंद आहे. आज आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात हा भारत बंद आणि बीड जिल्हा बंद केलेला आहे. आज एवढं लक्षात ठेवा, मनुवादी भाजप सरकार यांनी जे SC ST OBC जे एक संघ करून ठेवलं होतं बाबासाहेबांनी त्यांच्या घटनेमार्फत त्यांना तोडण्याचं काम, त्यांना बाजूला करण्याचं काम या मनुवादी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केलेलं आहे. आज एवढं आहे की आज फक्त याचा डाव आणि हे षडयंत्र फक्त आंबेडकरी पक्ष आणि संघटना आणि आंबेडकरी जनता हे ओळखू शकलेली आहे. मला वाटतं SC ST OBC मधले इतर घटक पक्षांनी सुद्धा इतर समाज बांधवांनी सुद्धा यात सामील व्हायला पाहिजे होतं आणि ते सामील नाही झाले तर उद्या त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. आज आंबेडकरी समाज जर हे वर्गीकरण रोखलं नाही, हे वर्गीकरण बंद केलं नाही, क्रिमिलेअरची अट जर रद्द केली नाही तर आंबेडकरी समाज असाच लढत राहणार आणि उद्याचा आज भारत बंद आहे, उद्या सुद्धा तुम्हाला परिणाम त्याचे भोगावे लागतात. विधानसभा असेल, लोकसभा असेल, या भारतीय जनता पार्टीला उखडून फेकण्याचं काम आंबेडकरी समाज करणार. नक्कीच यामध्ये आक्रमक भावना व्यक्त करतायत. यामध्ये भाजपवर देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. काय सांगाल? होय, हा निकाल जरी सुप्रीम कोर्टाने दिला असला तर या निकालाच्या पाठीमागं संघप्रेरित भाजप सरकार आहे. छत्रपती शिवराय असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, बिरसा मुंडा असतील, महात्मा गांधी असतील किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरू असतील, या महापुरुषांचे आम्ही वैचारिक वारसदार आहोत. आंबेडकरी समाजाला या अगोदर जगण्याचा अधिकार नव्हता, साधं पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. तो अधिकार आम्हाला मिळवण्यासाठी क्रांतीसूर्य बाबासाहेबांनी क्रांती केली आणि आम्हाला जगण्याचा अधिकार दिला. मात्र हे RSSची औलाद असलेलं भाजप सरकार सातत्याने आंबेडकरी समाजावर, दलित समाजावर, मागासवर्गीय समाजावर आघात करत आहे, वेगवेगळे षडयंत्र रचत आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्यांनी जजमेंट दिलंय आरक्षणाचं वर्गीकरण करायचे. मुळात भाजप सरकारचा हा DNA जातीवादी आहे. त्यांना या देशामध्ये मनुस्मृती लागू करायचे, त्यामुळे भाजप सरकार हे संघ करीत आहे. त्यामुळे आंबेडकरी समाज आज रस्त्यावर उतरलाय आणि माझं मोदी, अमित शहा आणि भाजप सरकारला चॅलेंज आहे, तुम्ही आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात घ्या, नाहीतर लोकसभेपेक्षाही बेकार हाल येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच आक्रमक भूमिका यामध्ये प्रत्येक जण मांडत आहे. काय सांगाल? या ठिकाणी जो भारत देशाच्या सर्व बहुजनांच्या न्याय हक्क अधिकाराला जो धक्का लागण्याचं काम आज सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून राजकीय सत्तेत असलेल्या प्रस्थापित नेते मंडळींनी केलंय.
याचा परिणाम त्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये भोगावा लागेल। आणि बाबासाहेबांपेक्षा विद्वान या जगामध्ये या देशामध्ये कोणी नाही हे ठणकावून या ठिकाणी आम्ही सांगतो। आणि हा जे आंदोलन आहे बीडचं आम्ही शांततेच्या रीतीमध्ये पार पडलंय। येणारं आंदोलन हे जनउद्रेक आंदोलन असन, याच्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही। म्हणून भाजप सरकारला आमचा इशारा आहे, जो तुम्ही नौटंकीचा खेळ चालू केलाय त्याचं वर्गीकरण आणि क्रिमिनल चार्ट रद्द करा आणि बहुजन समाजाचे न्याय अधिकार हक्काला जो तुम्ही धक्का लावण्याचा प्रयत्न करताय तो थांबवा, अन्यथा याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या विधानसभेतून भोगावे लागतील। यामध्ये जाचकाठी रद्द करा ही मागणी करतायत तुम्ही, काय सांगाल? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद ही सर्वोच्च आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला संसदेमध्ये नवीन अध्यादेश काढून हे सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करू शकते। आमची या मोर्चाच्या माध्यमातून ही सगळ्यात प्रमुख नंबर 1ला मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णय संसदेमध्ये ठराव आणून मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करावा आणि त्यांना जर जातनिहाय जर आरक्षण द्यायचं असेल तर या देशातील सर्व जातीचं लोकसंख्या निहाय हे करून त्यांना जनगणना करून त्यांना संख्येप्रमाणे आरक्षण द्यावं। मग तो ब्राह्मण असेल किंवा सगळ्यात शेवटचा वाल्मिकी समाज असेल, जिसकी जितनी उसकी संख्या उसकी उतनी सत्ते में भागीदारी, म्हणजे कुणावर अन्याय नक्कीच यामध्ये आक्रमक भूमिका आहेत, काय सांगाल तुम्ही? काय तुमच्या काय भाव? सुप्रीम कोर्टाने SC STच्या विरोधामध्ये जे षडयंत्र रचलंय आणि सुप्रीम कोर्टाच्या जजनी जो अध्यादेश काढलाय की SC ST मध्ये वर्गीकरण करून फूट पाडा आणि राज्य करा ही इंग्रजाची जी नीती होती तीच म्हणून नीती आज भाजप सरकार वापरत आहे। ह्या अध्यादेशाच्या विरोधात आज भारत देशभर विरोधी लाट पसरली आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आज बीड उत्स्फूर्तपणे बंद 100% बंद आहे। पुढील इशारा काय राहील? पुढील इशारा आम्ही आंबेडकर प्रेमी आहोत, आम्ही संविधान प्रेमी आहोत, आम्ही लोकशाही पद्धतीनेच जे काय आंदोलन होईल ते लोकशाही पद्धतीनेच होईल, परंतु तीव्र आणि देशव्यापी सर्वात मोठं आंदोलन या देशात न भूतो न भविष्यात घडलं अशा पद्धतीचं आंदोलन यापुढे करण्यात नक्कीच पाहायला मिळतोय। हा सगळा आक्रमक जी भावना आहे यामध्ये ही व्यक्त करताना आंबेडकरी समाज आहेत, संघटना आहेत, यामध्ये आपली भावना व्यक्त करतायत। नक्कीच ह्या जाचगाठी जर रद्द नाही केल्या तर पुढील भविष्यातील जे आक्रमक असतील हे तीव्र स्वरूपाचे असतील, असं यावेळेस इशारा या ठिकाणी समाजातील बांधव हे देत आहेत। महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित, बीड।